आणि इथून पुढची जी वेळ आहे ती आहे अजून आशीर्वाद घेण्याची. तर तयार व्हा. आपली जी बोलतात ना कंबर कसा आणि जे वचन आज ते आपल्याला सांगणार आहेत त्या वचनाद्वारे तुम्ही खरोखरच खूप आशीर्वादित होणार आहात. त्यामुळे त्यांच्या वचनाकडे लक्ष द्या. ते खरोखरच दोघेही खूप अद्भुत आहे. तर अद्भुत लोकांना आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू. So thank you for this wonderful welcome. We do not deserve it, but thank you, Lord Jesus, for giving us such a beautiful church. खरंच तुमच्या या अद्भुत सुंदर स्वागतासाठी आम्ही खूप आभार मानतो. खूप थँक्यू. पण खरंच आम्ही याचे लायकीचे नाही आहेत. पण हे सगळं होत आहे तर फक्त प्रभू येशू ख्रिस्तामुळे होत आहे. हालेलुया. Thank you, Lord. थँक्यू लॉर्ड. So it's such a nice moment that you have all gathered here to celebrate the birth of our Lord Jesus Christ. आमेन. आपण सगळेजण इथं एकत्रित झालेलो आहोत या सुंदरशा सोहळ्यासाठी. कशासाठी? तर प्रभू येशूचा जन्म उत्सव आपण आज साजरा करणार आहोत. Hallelujah. हालेलुया. Are you excited? आमेन. तुम्ही खुश आहात, उत्साही आहात का? We have come here to celebrate the birthday of our Lord Jesus Christ. आमेन. आपण इथं आलोच आहोत प्रभू येशूचा जन्म उत्सव साजरा करण्यास. Hallelujah. हालेलुया. And this birthday is a different birthday. आमेन. आणि आजचा हा वाढदिवस हा वेगळाच वाढदिवस असणार आहे. Because here you are not required to bring gifts. आणि का? कारण इथे तुम्हाला गिफ्ट्स किंवा काही दान आणण्याची, भेट आणण्याची गरज नाही. But Jesus himself is going to give you gifts and rewards Amen. and bless you today. हालेलुया. पण स्वतः प्रभू येशू ख्रिस्तच आज तुम्हाला गिफ्ट देणार आहे किंवा भेट देणार आहे आणि आशीर्वादित करणार आहे. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. So what a mighty God we serve. आमेन. Yeah. किती अद्भुत देवाची किंवा किती महान देवाची आपण सेवा करत आहोत. Aren't you glad that you are celebrating his birthday today? आमेन. और एक और चीज बोलेंगे, हैप्पी बर्थडे जीसस. हालेलुया. अजून एक गोष्ट म्हणूया, हॅपी बर्थडे प्रभू येशू. Let me tell you one thing, that this Christmas is going to be a different Christmas for you all. आमेन. चला मला तुम्हाला सांगू द्या, या वेळेसचा क्रिसमस किंवा हा क्रिसमस तुमच्यासाठी एक वेगळा क्रिसमस असणार आहे. Amen. हालेलुया. Because God is not just, you are not just come here to do some celebrations, but God is going to send you back with gifts and rewards and blessings. आमेन. तुम्ही फक्त आज इथे क्रिसमस साजरा करण्यासाठी नाही आलेला किंवा साजरा करून असेच जाणार असं पण नाही. तर यावेळेस या क्रिसमसला प्रभू तुम्हाला भेटवस्तू किंवा गिफ्ट्स देऊन पाठवणार आहे. God is saying, let the lion go first in your family. आमेन. आज मला प्रभूने सांगितलेलं आहे, तुझ्या कुटुंबामध्ये, तुझ्या चर्चमध्ये पहिल्यांदा त्या सिंहाला पुढे जाऊ दे. Hallelujah. हालेलुया. अगर सिंह तुम्हारे जीवन में आता है तो कोई बीमारी रुक नहीं सकती. Amen. कोई परेशानी या कोई तकलीफ आपके सामने टिक नहीं सकता. Amen, amen. Hallelujah. हालेलुया. So be prepared that during the flow of the word of God, you are going to receive lots of healings, miracles, signs and wonders. आणि आज जसं प्रभूचं वचन चालणार आहे ना, तुम्ही बरेच लोक इथं आरोग्य पाहताल, देवाची कृपा पाहताल, आशीर्वाद पाहताल. एक वेगळ्या प्रकारे देवाला चालताना तुम्ही बघता. Are you ready to see those healings, miracles, signs and wonders? आमेन. तुम्ही तयार आहात का आरोग्य बघण्यास, आरोग्य, चमत्कार, चिन्हे पाहण्यास तुम्ही तयार आहात का? हालेलुया. लेकिन मैं आपको एक चीज बोलना चाहता हूँ, वचन नहीं होने वाला है, ये प्रॉफिटिक ट्रांसफॉर्मेशन होने वाला है. ओके, सो इफ गॉड इज गोइंग टू ऑपरेट ऑन यू, सो बी इन द ऑपरेशन थिएटर. आज वचनाद्वारे अद्भुत गोष्टी होताना तुम्ही बघणार आहे. वचन तुमच्यासाठी एक संदेशवाणी असणार आहे, भविष्यवाणी असणार आहे, एक भविष्य सूचक असणार आहे. तर वचनाकडे लक्ष लावूया. Hallelujah. हालेलुया. So let me tell you that Jesus Christ was not born out of two humans coming together. मग मला तुम्हाला सांगू द्या, दोन व्यक्तीच्या संयोगाने प्रभू येशूचा जन्म झाला नाही. No, Mary was a virgin. She had no relationship with a man. आणि नाही असं नव्हतं, कारण मरिया एक कुमारिका होती आणि तिचं कुठल्याही पुरुषाबरोबर संबंध झालेला नव्हता. But the Holy Spirit came upon Mary, and that is how Jesus Christ was born. पण पवित्र आत्मा मरियेवर आला आणि अशा प्रकारे प्रभू येशूचा जन्म झाला. But can I tell you one thing, that Jesus Christ was also born by the word of God, which was prophesied about him 4,000 years
continuously. एमेन. पण मला तुम्हाला सांगू द्या, प्रभू येशूचा जन्म कसा झाला. 4000 वर्षांपूर्वी कोणीतरी संदेशवाणी केलती, भविष्यवाणी केलती की असा एक मनुष्य कोणी जन्मास येणार आहे जो तारणारा आहे, आणि त्या भविष्यवाणीमुळे प्रभू येशू ख्रिस्त जन्मास आले. ओके 4000 सालों से वचन आ रहा है, मसीहा आ रहा है, एक ऐसा आ रहा है जो गरीबों को छुटकारा देगा, जो पापियों को क्षमा करेगा, मुर्दों को जिंदा करेगा. ये वचन आ रहा है. And one day all those prophecies came and turned and formed a child in Mary's womb. एमेन. पण एक दिवशी हे जे संदेशवाण्या होत्या, हे ज्या भविष्यवाण्या होत्या, त्या सगळ्या एकत्र आल्या आणि त्या भविष्यवाणींमुळे एक पुत्र जन्मास आला ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त होतं. Hallelujah. हालेलुया. Can we all stand up in our place? Let me Amen. pray for you. चला आपण सगळेजण जागेवर उभे राहूया. मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. Father, thank you, Lord, for this time. Speak through us, Lord. Anoint every word. प्रभू धन्यवाद देतो या वेळेसाठी, आणि या वेळेमध्ये प्रभू तू प्रत्येकाशी वचनाद्वारे बोलणार म्हणून धन्यवाद. Cover every heart and mind in the blood of Jesus. प्रभू प्रत्येक मनांना मी प्रभू येशूच्या रक्ताने झाकतो. Bless them, Lord. प्रभू प्रत्येकाला तू आशीर्वादित Bind and कर. destroy all distractions in Jesus' name. प्रत्येक अडखळणं, प्रत्येक गोंधळ मी थांबवतो प्रभू येशूच्या नावात. In Jesus' name we pray. प्रभू येशूच्या नावात मी प्रार्थना करीतो. आमेन. Amen. आमेन. सगळे बसूया. वचन ऐकताना नुसतं असं ऐकू नका काहीतरी हे दोघं बोलतायत आणि हां आता हे संपल आणि मग पुढचा कार्यक्रम नाही. यहाँ पे एक एक वचन आपके लाइफ को चेंज करने वाला है. Amen. ओके आई थैंक गॉड दैट पीपल हैव कम फ्रॉम फार ऑफ प्लेसेस लाइक मुंबई. एमेन. मी प्रभूचे खूप आभार मानतो की इतक्या लांबून लांबून लोक आज इथे आलेले आहेत, जसं की मुंबईवरनं. ओके देर आर पीपल कमिंग फ्रॉम फलटन. आणि असंच नाही, फलटणवरून लोक आलेले आहेत. सो डेफिनेटली गॉड इज गोइंग टू रिवॉर्ड ऑल ऑफ यू टुनाइट. एमेन. इतकंच नाही, बरेच लोक पिंपरी, बऱ्याच लांब लांबहून आलेले आहेत. तर मला तुम्हाला खात्री देऊ द्या, प्रत्येकाला आज परमेश्वर प्रतिफळ So, देऊनच इथून I पाठवणार pray आहे. and I prophesy a miracle in each and everyone's life. एमेन. म्हणून मी प्रार्थना करतो आणि घोषणा करतो किंवा भविष्यवाणी देतो तुमच्या जीवनावर की आज तुम्ही प्रत्येक जण तुमचा चमत्कार घेऊनच जाणार प्रभू Hallelujah. येशूच्या नावात. आमेन. वचन के टाइम आपको चॉइस है. आप या तो ताली बजा के खुश होके हालेलुया बोल सकते हो, या तो आप ताली बजा के बोल सकते हो हाँ ये मेरे लिए है, या तो आप बाजू वाले को बोल सकते हो ताली बजा बेटा तेरे लिए है. ओके तो ये आपके ऊपर चॉइस है. आता ही तुमची निवड आहे, तुमची चॉईस आहे. एकतर तुम्ही टाळी वाजवून म्हणू शकता की हे माझ्यासाठी आहे, किंवा तुम्ही टाळी वाजवून म्हणू शकता हा बाबा शेजारच्याला म्हणू शकता ते तुझ्यासाठी आहे, Okay? मला नको. So क्या करना है तुम्हारा चॉइस है. मग काय करायचं हे तुमची निवड आहे. आज रात से आप एक 3 चीज यहाँ से बदल के जाने वाले हो. सो आर यू रेडी फॉर द ट्रांसफॉर्मेशन? नहीं, मेरे को आंसर चाहिए हाँ या ना. ओके सो गॉड सिर्फ आपको मिरेकल नहीं दिखाएगा, ओके, बट गॉड इज गोइंग टू मेक यू अ मिरेकल. ओके परमेश्वर तुम्हाला चमत्कार बनवणार आहे. Amen. God is not only going to show you signs, but He is going to make you a sign. Amen. प्रभू फक्त तुमच्यासाठी चमत्कार करणार नाही, तर तो तुम्हालाच स्वतःला चमत्कार बनवून ठेवणार आहे. Hallelujah. हालेलुया. God is not just going to show you wonders, but tonight He is going to make you a wonder. Amen. प्रभू तुम्हालाच आज रात्री फक्त आश्चर्य दाखवणार नाही, तर तो तुम्हालाच एक आश्चर्य बनवून ठेवेल. Amen. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. So when people see you, they'll say, "Oh God, this person is a wonder. How can God change his life?" Amen. जेव्हा लोक तुम्हाला पाहतील ना, तर लोक तुम्हाला बघून म्हणतील बापरे हा काय माणूस आहे, ही काय स्त्री आहे की याचं जीवन इतकं अद्भुत आहे, आणि ते तुम्हाला बघून आश्चर्यचकित होतील. So Isaiah chapter 9, it was prophesied when Jesus Christ will come, this is going to happen. Amen. यशया 9 मध्ये लिहिलेलं आहे, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल ना, तेव्हा ह्या गोष्टी होणार आहेत. Hallelujah. हालेलुया. क्या यीशु मसीह आया? हाँ क्या नहीं? जवाब दो. प्रभू येशू आला का? हाँ, इसीलिए तो हम इधर हैं. Amen. तो जब यीशु आया तो वचन में लिखा है, the gloom will not be upon her who is distressed. मग हा जो तारा आहे किंवा ही जी निराशा आहे ती इथेच राहणार नाही. वो जो पीड़ित है उसके ऊपर उदासीनता नहीं रहेगी.
जब यीशु का जन्म होगा, हालेलुया, हालेलुया. बिकॉज गॉड इज गोइंग टू मेक इट ग्लोरियस. आमेन. का कारण स्वतः प्रभु येशू अजून गौरवशाली तुम्हाला बनवणार आहे म्हणून. हालेलुया. हालेलुया. तो मेरे बात सुनो, क्या आप उदास हो, क्या आप निराश हो, तो आपके लिए खुश खबर है. यीशु के बर्थडे पे आए हो, यीशु के जन्मदिन को मानते हो, तो परमेश्वर आपकी उदासीनता को हंसी में बदलने वाला है. Amen. हालेलुया. Hallelujah. God does not just wipe our tears. प्रभू फक्त तुमचे अश्रूच पुसणार He नाही. doesn't just make you comfortable in your sorrows. तो फक्त तुम्हाला तुमच्या दुःखात निवांत करणार नाही. But Bible says He turns your mourning into dancing. आमेन. पण बायबल म्हणतं तो तुमच्या रडण्याला हसण्यात नाही नाचण्यात बदलणार आहे. हालेलुया. So हालेलुया. get ready and start practice dancing because Amen. God is going to turn your mourning into dancing. आमेन. मग तयार व्हा आणि प्रॅक्टिस करा. कशाची? डान्स करण्याची, नाचण्याची. कारण तुमच्या रडण्याला तो नाचण्यात बदलणार आहे. हालेलुया. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The people who walk in darkness will see a great light. आमेन. जे लोक अंधारात चालतात ते अद्भुत प्रकाश पाहतील. अभी अगला ब्लेसिंग सुनो. आप एकदम आपके जगह से हिल जाओगे, गिर जाओगे. Okay, you will multiply the nation. तू राष्ट्रांना बहुगुणित करशील. You will increase their joy. आमेन. आणि तू त्यांचा आनंद बहुगुणित करशील. Hallelujah. हालेलुया. बहुगुणित का मीनिंग मैं आपको बताता हूँ. They will rejoice in your presence as with joy of harvest. आमेन. ते तुझ्या सानिध्यात आनंद करतील जसा की कापणीचा जो महोत्सव असतो त्यानुसार. And as people rejoice when they divide the spoils. आणि जेव्हा ते लुटतात तेव्हा जसं लोक आनंद करतील तसे ते लोक आनंद करतील. Praise the Lord. हालेलुया. सुन रहे हो आप? परमेश्वर कह रहा है कि जैसे एक लूट युद्ध में लोग जीत के लाते हैं, उसके बाद क्या करते हैं? सब बोलते हैं, ये मेरा, ये मेरा, ये मेरा, ये मेरा, ये मेरा, क्योंकि इतना कुछ लूट के लाया है. हालेलुया. 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 इतना तुम्हारे सामने परमेश्वर आशीर्वादों की लूट रखेगा आमेन. कि तुम उसमें आनंदित होकर भरभराट में से तुम उस लूट को लोगे. आमेन. क्यों? क्योंकि यीशु पैदा हुआ है. हालेलुया. 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 So as people gather in the spoils or in the loot, God says you are also going to gather from such spoils and such loots. आमेन. मग एखाद्या लुटीतून कसं लोक हवऱ्यासारखं घेतात ना, तसं प्रभू म्हणतो की तू पण माझ्या भांडारातून तसं हवऱ्यासारखं घेशील. Hallelujah. हालेलुया. See the answers. एक प्रेयर में जब बचपन में था, जब मैं हिंदू फॅमिली से मैं आया हो, तो मैं एक संस्कृतमध्ये मी एक श्लोक म्हणायचो. ओके, मी प्रार्थना करायचो कारण मला देव पाहिजे आणि मी देवाचा शोध करायचो आणि मला कळे ना कुठे आहे देव. ओके, सो जैसे बहुत सारे लोग परमेश्वर को ढूंढते हैं. कोई धर्म बुरा नहीं, कोई धर्म गलत सिखाता नहीं है. हर धर्म सोचता है कि मनुष्य की लाइफ कैसे चेंज करे. बट Jesus Christ did not come to establish any religion. आमेन. पण प्रभू येशू ख्रिस्त कुठलाही धर्म स्थापित करण्यासाठी आला नाही. Christianity is not a religion. आणि ख्रिस्तीत्व हे काही धर्म नाही. It is relationship with God. आमेन. हे देवाबरोबर नाते संबंध आहे. Amen. हालेलुया. Yeah, so what happens when Jesus comes in your life? मग काय होतं जेव्हा प्रभू येशू तुमच्या जीवनात येतात तेव्हा? Amen. आमेन. When Jesus came on this earth, like today we are doing celebrations and all. At that time, there was no celebration. The entire Bethlehem was quite asleep. मग जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आज आपण त्याला साजरा करत आहोत, पण प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जन्मास आले तेव्हा कसलाही साजरा करत नव्हते, कोणीही आनंदात नव्हतं. Everyone was sleeping. उलट सगळे जण झोपी गेलेले होते. And that is the time when the God of heaven, the Lord who formed you and me, आणि तोच तो समय होता ज्या वेळेस प्रभू येशूने, ज्या देवाने आपल्याला जन्मास आणले किंवा बनवले, घडविले, He came down on this earth. तो या पृथ्वीवर आला. And that is the time the entire sky lit up. आमेन. आणि ती वेळ होती पूर्ण आकाश चमकून उठलं. Hallelujah. हालेलुया. और फिर 2 साल बाद there came few wise men to meet this child Jesus. आणि मग काही वर्षांनंतर काही जे ज्ञानी लोक आहेत किंवा राजा लोक आहेत ते प्रभू येशूला भेटण्यासाठी आले. Okay? So if you want to know what happens when Jesus comes into someone's life, मग जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे, ओळखून घ्यायचं आहे की काय होतं नक्की येशू कुणाच्या जीवनात, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात येतात तेव्हा, go and ask that
first woman and that man who got Jesus in their life first. मग जाऊन त्या व्यक्तीला विचारा, त्या स्त्रीला विचारा जिच्या जीवनामध्ये पहिल्यांदा प्रभू येशू आलेले आहेत. And she was Mary. आणि ती कोणी नसताना स्वतः मरिया आहे. And Bible says the day Jesus came in their life, so before Jesus came in their life, Mary and Joseph, they were poor. आणि बायबल म्हणतं की प्रभू येशू मरिया आणि योसेफाच्या जीवनात येण्याआधी हे दोघेही खूप गरीब होते. Because they offered small offerings or birds in the temple of God. का? कारण त्यांनी जेव्हा भेट चढवली तर भेट कशाची चढवली? छोट्याशा कबुतरांची किंवा पक्ष्यांची. Okay, तो बहुत गरीब थे. But the day Jesus came in their life, you know, Bible says that they were so blessed that they became rich. आमेन. पण ज्या क्षणी प्रभू येशू त्यांच्या जीवनात आला, बायबल म्हणतं की ते श्रीमंत झाले. They became fragrant. एवढंच नाही, ते सुगंधी झाले. And they became whole, आणि healed. आणि तिसरी गोष्ट, त्यांना चमत्कार पण भेटला. Hallelujah. हालेलुया. एक छोटा बच्चा यीशु उनके लाइफ में आने से क्या हुआ पता है? बहुत सारे राजा उस बच्चे को मिलने आए. आमेन. हम लोग नेटिविटी सीन में देखते हैं यूजुअली 3 राजा दिखाते हैं, है ना? 3 मागी लोग बोलते हैं ना, से बसलेले असतात. बट बाइबल में ऐसा नहीं लिखा है 3 राजा है. इट वॉज रिटन दैट few wise men from the east traveled just to meet Jesus. आमेन. बायबल म्हणतं की 3 ज्ञानी लोक प्रवास करून आले. कशासाठी? प्रभू येशूला So वो भेटण्यासाठी. 3 नहीं थे, कई थे, और वो क्या खाली हाथ नहीं आए. बाइबल से they came with gifts in their hands. आमेन. ते 3 लोक प्रभू येशूला भेटण्यास, आणि ते 3 नव्हते, ते जास्त होते, पण ते मोकळ्या हाताने नाही आले, तर ते प्रभू येशूला भेटायला भेटवस्तू घेऊन आले. Hallelujah. हालेलुया. So we all know that they came with different gifts of which the baby really did not need those gifts. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे काय मोकळ्या हाताने नाही आले, तर गिफ्ट घेऊन आले. और वो बच्चे को उसका जरूरत भी नहीं था. Months and months. आणि महिनोन महिने प्रवास करून ते फक्त प्रभू येशूला भेटण्यासाठी आले And होते. they brought with them 3 types of gifts. आणि त्यांनी त्यांच्या बरोबर 3 प्रकारचे भेटवस्तू आणलेले They होते. brought gold, त्यांनी सोनं आणलं. they brought frankincense, एवढंच नाही, त्यांनी लोबान आणलं. and they brought myrrh. आणि मग त्यांनी मूर आणलं. Gold we all know. आणि सोनं तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. Frankincense is a resin, okay, which is burnt when you worship God and it emanates beautiful smell. आणि धूप किंवा जे सुगंधी द्रव्य आहे ते आणलं की जेणेकरून ते आराधनेच्या वेळेस वापरतात की जेणेकरून सुगंध पसरावा. And myrrh is a special oil or an anointing oil that heals one of his sickness. आणि हे जे मूर आहे किंवा हे जे द्रव्य आहे ते अभिषिक्त तेल असतं जे आजारपणाला बरं करण्यासाठी वापरतात. Hallelujah. हालेलुया. अभी यीशु जो बच्चा था उसको इसका कुछ भी जरूरत नहीं है. बच्चा गोल्ड लेके क्या करेगा, लोबान लेके क्या करेगा, मूर लेके क्या करेगा, वो तो बीमार भी नहीं है. But Hallelujah. all these 3 blessings were given to his parents, Mary and Joseph. Amen. And that same night, Mary and Joseph turned out to be rich Amen. and superbly blessed. आमेन. या लहान लेकराला तर काही गरज नव्हती या सगळ्या गोष्टींची, पण हे सगळ्या गोष्टी कुणाला देण्यात आले? मरियेला आणि योसेफाला. आणि त्याच एका रात्रीमध्ये मरिया आणि योसेफ श्रीमंत होऊन गेले. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. So wherever is this child Jesus, मग जिथे कुठे पण हा बाळ येशू ख्रिस्त आहे, wherever is this Lord Jesus in lives, आमेन, जिथे कुठे पण प्रभु येशू ख्रिस्त जातो, blessings get attracted to him. आमेन, आशीर्वाद त्याच्याकडे, त्या व्यक्तीकडे आलेच पाहिजे. Because he is the source of blessings. आमेन, कारण तोच आशीर्वादांचा स्रोत आहे. So if Jesus comes, आमेन, जर प्रभू येशू येतो, gold will come. आमेन, सोनं येणारच. If Jesus comes, जर प्रभू येशू येतो, frankincense comes. आमेन, सुगंधित द्रव्य येतात. If Jesus comes, जर प्रभू येशू येतो, myrrh comes with the anointing आमेन, healing. मग जे मर आहे ते येतच. Hallelujah. हालेलुया. So now tonight, मग आज if you invite this living Jesus in your lives, जर तुम्ही या जिवंत परमेश्वराला तुमच्या जीवनात बोलवता, will your life remain the same? आमेन, मग तुमचं जीवन सारखंच राहील का? Amen. Your हालेलुया. life
is destined to change. आमेन. तुमचं जीवन किंवा तुमचं जे भविष्य आहे बदलणार म्हणजे बदलणार. So when this Jesus comes in your life, आमेन. जेव्हा हा प्रभू येशू तुमच्या जीवनात I येतो, am prophesying and releasing a miracle on your life. आमेन. मग मी तुमच्यावर भविष्यवाणी करतो आणि हा चमत्कार तुमच्या जीवनावर मी मोकळा करतो. So let there be gold blessings or wealth coming into you from today onwards in Jesus' आमेन. name. आजपासूनच हे जे आशीर्वाद आहेत तुमच्यावर येऊ द्या. हे जे सोनं आहे आशीर्वाद आहेत तुमच्यावर येणार म्हणजे येणारच. Hallelujah. हालेलुया. Receive करो यार, तुमको Amen. आशीर्वाद मिल रहे हैं. Amen. हालेलुया. मैंने क्या बोला? जिसको रिसीव लगता है मेरे लिए तो हालेलुया, धन्यवाद यीशु. आमेन. यहाँ पे हालेलुया. प्रभु मुझे बता रहा है 2025 में कई लोगों को गवर्नमेंट जॉब्स लगने वाले हैं. आमेन. आमेन. Amen. Hallelujah. लिख के लो और चर्च में आओ और हमको बताओ कि पास्टर जी आपने क्रिसमस के दिन बोला था और सच में वैसे ही हुआ. आमेन. ओके मुझे अभी प्रभु ने यहाँ पे बताया इसलिए मैं बोल रहा हूँ. सो आई एम ब्लेसिंग यू दैट लेट द गोल्ड बी रिलीज्ड इन योर लाइफ Amen. एंड दैट गोल्ड एलिवेट यू and uplift you into a blessed realm. आमेन. मग मी आज तुम्हाला असा आशीर्वाद देतो की ते सोनं आज तुमच्या जीवनात प्रगट होऊ द्या आणि ते तुम्हाला दिसून येईल. ते आशीर्वाद तुम्ही पाहताल आणि घेताल पण प्रभू येशूच्या नावात. Hallelujah. हालेलुया. हाँ जो लोग बोलते छी बाबा सोनं मला नाही आवडत, हे घमंड असतं ते. बायका बघा कसं गळ्यात लटकून जातात बितात. ऐसे लोगों को सूचना, अगर गलती से प्रभु ने आपको सोना दिया तो हम भंगार वाले हैं. हम सोने का भंगार जमा कर सकते हैं. तो वो गलती से सोना जो आए वो हमारे भंगार में दे दो, हम ले लेंगे. मग ज्या कुणाला नको आहे प्रभू येशू आला की तुमच्या जीवनात आशीर्वाद येणारच. मग नको असेल तर ते इथे टाका, आम्ही घ्यायला तयार आहोत. Hallelujah. हालेलुया. Okay, praise the Lord. हालेलुया. So second is fragrance. Many people's life is stinking because of sin and because of weaknesses. मग दुसरा जो आशीर्वाद आहे ते म्हणजे सुगंधी द्रव्य. आणि बऱ्याचशा लोकांचं जीवन आहे ना दुर्गंधी त्यांच्या जीवनातून येत असते. का? कारण पापामुळे आणि वाईट कर्मांमुळे. कई बार अगर कोई हमने मतलब कभी कभी एक्सपीरियंस किया, भूत से पछाड़ा हुआ आदमी जब हमारे पास प्रेयर को आता है, सो कई बार वो शैतान एक गंदी दुर्गंध छोड़ता है. ये आत्मिक है. ओके तो तुम्हाला कळत नाही, तुम्हाला वाटतं याच्यात काय आजार है, क्या है, एक गंदा स्मेल कहाँ से आ रहा है. ये दुरात्मा होता है जो गंदगी में जीता है, इसलिए वो गंदे स्मेल ही जीवन में लाएगा. बरे ते नैसर्गिक राहू द्या, लेकिन लोगों का लाइफ ऐसा हो जाता है कि लोग उससे दूर भागने की कोशिश कर रहे हैं दुर्गंधी की वजह से. और कई लोग हैं जो जीवन में झगड़ रहे, संघर्ष कर रहे हैं कि मुझे इस दुर्गंध से छुटकारा चाहिए. Amen. एंड दैट इज व्हेन द लॉर्ड ऑफ ग्लोरी releases his fragrance in your life. आमेन. आणि तेव्हाच जो गौरवाचा परमेश्वर आहे, जो सुगंध आहे, तो आपला सुगंध तुमच्या जीवनात शाखा बंदा रेखेंता लाखो तो. एक और चीज बोल रहा हूँ, यहाँ पे कई ऐसे लोग हैं जो अपने कुछ व्यसनों से जूझ रहे हैं. इथे बरेच असे लोक आहेत जे व्यसनांमुळे ते वैतागून गेले आहेत. अगर आप चाहते हो तो ये यीशु आज रात आपके जीवन में वो सुगंध का धूप या लोबान छोड़ेगा. आमेन. जर तुम्हाला हवं असेल तर तो प्रभू येशू तुमच्या जीवनात सुगंधाचा जो लोबान आहे तो सोडेल. Hallelujah, Jesus. आमेन. And your life will become fragrant like anything. आमेन. आणि तुमचं जीवन सुगंधी द्रव्याप्रमाणे होऊन जाईल. Now people will look at you and say, wow, such a beautiful personality. हालेलुया. लोक तुम्हाला बघतील आणि म्हणतील किती सुंदर व्यक्तिमत्व आहे. The Lord said that if they invite me in their life will no longer stink, but Amen. I will make their life fragrant and they Amen. will spread the fragrance of my word everywhere. आमेन. प्रभू येशू स्वतःच म्हणले की जर ते मला स्वीकारतील तर मी त्यांचं जीवन इतकं सुगंधी करेल की लोक त्यांना बघून म्हणतील किंवा त्यांच्या जवळ जाऊन म्हणतील की अरे या व्यक्तीचं जीवन किती सुंदर आहे आणि किती छान आहे. Hallelujah. Hallelujah. If you are not having children or you are not being able to bear children, people are condemning you and they are giving you names. Let me tell you tonight that the Lord will bless you and you will be a wonder to them. आमेन. जर आज तुमच्याकडे लेकरं नाहीयेत, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला लेकरू होत नसेल तर बघा प्रभू येशूकडे या आणि प्रभू तुम्हाला असं आशीर्वादित करेल आणि म्हणेल की अरे या व्यक्ती. Healing presence. आमेन. आरोग्याचं सानिध्य. क्या आप बीमारियों से जूझ रहे हो? So let me tell you, this Jesus, he himself is the healer
and healing presence goes through him. आमेन. तुम्ही आजाराने त्रस्त आहात का? तर मला तुम्हाला सांगू द्या, स्वतः प्रभू येशू ख्रिस्तच आरोग्य आहे आणि जेव्हा तो येतो आरोग्य येणार म्हणजे येणारच. Most of you have been struggling with lot of sicknesses in your bodies. Let me tell you, take this Jesus tonight and see your body getting healed of your long-term ailments. आमेन. आणि बरेचसे लोक इथं असे उपस्थित आहेत ज्यांच्या शरीरामध्ये आजार आहे, पण आज जेव्हा तुम्ही इथे आलेले आहात तुम्ही आरोग्य संगेच घेऊन जाणार जेव्हा तुम्ही प्रभू येशूला घेऊन जात आहात. मुझे लॉर्ड आज दोपहर को बता रहा था कि कुछ लोग इस साइड में बैठे रहेंगे जिनको हड्डियों का प्रॉब्लम रहेगा, और कुछ लोग बिल्कुल पीछे रहेंगे जिनको हड्डियों का समस्या है. मेरे को नहीं मालूम, मैंने आपको नहीं बोला कि हड्डियों वाली प्रॉब्लम उधर बैठो, हड्डियों वाली प्रॉब्लम इधर बैठो, मैंने नहीं बोला. तुम खुद आके बैठ गए. क्यों? क्योंकि परमेश्वर ये दिखाना चाहता है कि बेटा तू किधर भी बैठ, मैं चंगा करने वाला परमेश्वर हूं. आमेन. आमेन. हालेलुया. 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 मैं तुझे ठीक करूंगा. आमेन. मैं लिख के दे रहा हूँ, मैं बाद में गवाही लेने वाला हूँ. ये एरिया, मैं देखो मेरा हाथ भी देखो, ये एरिया में प्रभु ने उन लोगों को मार्क किया है. आमेन. आज मैं इसको ठीक करूंगा. हालेलुया. और वो लास्ट वाली एरिया, लास्ट बोल रहा हूँ, बीच में नहीं, लास्ट, वहाँ पे प्रभु हीलिंग कर रहा है. आमेन. ओके, आता नाही, नंतर मी तुम्हाला साक्ष घ्यायला लावेल. सो दिस इज अ जीसस हू कॅन heal any kinds of sicknesses. आमेन. असा हा आपला प्रभू येशू आहे जो कुठल्याही आजारांना बरं करू शकतो. Hallelujah. हालेलुया. So get ready for that miracle and receive the goodness of Christ in your life. आमेन. चला तर मग तयार होऊया त्या आरोग्यासाठी, त्या चमत्कारासाठी जो परमेश्वर आपल्या जीवनात टाकणार आहे. The birth of Jesus was not it was a mystery before, but now it's no longer a secret. आमेन. पहिल्यांदा प्रभू येशूचा जन्म हा हे एक मिस्ट्री होती, रहस्य होतं. देखो पहले ना मैं एक प्रार्थना बोलता था. ओके, जब यीशु मेरे जीवन में नहीं था, मैं संस्कृत में मैं एक प्रार्थना बोलता था, लेकिन मेरे को उस प्रार्थना का अर्थ नहीं मालूम था. तर मी म्हणायचो असतो मा सद्गमय. तुम्हाला माहीत असेल इसका मीनिंग क्या है? ओ गॉड लीड मी फ्रॉम अनरियल टू द ट्रूथ. आणि याचा अर्थ असा आहे की प्रभू जे अदृश्य आहे किंवा जे अस्तित्वात नाहीये त्याच्याद्वारे मला त्याच्यापासून तू मला सत्याकडे घेऊन जा. हाँ, तो मैं ये प्रेयर करता था, लेकिन मेरे को उसका आंसर नहीं मिल रहा है. कौन है ये? देन जीसस क्राइस्ट केम and he spoke to me in John 14:6. मग याचा अर्थ मला माहित नव्हता की हा कोण आहे, पण प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनात आले. And he said that I am the truth. आमेन. आणि प्रभूने मला म्हटलं की मीच सत्य आहे. Amen. हालेलुया. Jesus Christ said that everything is written about me in your books. आमेन. प्रभू येशूने मला सांगितलं तुझ्या या पुस्तकात मी सगळं काही लिहिलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. So this is a God who, who knows everything about you, and he himself is the truth. आमेन. हा आपला परमेश्वर आहे ज्याला तुमच्याबद्दल सगळं काही माहित आहे आणि तोच तुम्हाला सत्याकडे पण नेणार आहे. So Ephesians chapter 3 verse 4 to 6 says, इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय 4 ते 6 वचन म्हणते. the mystery of Christ which was hidden from ages आणि जे रहस्य प्रभू बऱ्याच युगानुयुगापासून लपलेलं होतं ते has been now made known to the sons of men आमेन. ते आज मनुष्याच्या पुत्रास प्रगट झालेलं and आहे. has been revealed by the Spirit. आमेन. आणि ते पवित्र आत्म्याद्वारे प्रगट करण्यात आलेलं आहे. Praise the Lord. हालेलुया. हम जानते हैं कि पहले मलेरिया एक खतरनाक बीमारी थी जिसमें आदमी मरी जाता था. ओके, मलेरिया बोला तो संपला, माणूस गेला. But then people found out penicillin, and because of which hope came in, and today malaria is no longer a threat. पहिल्यांदा मलेरियावर कसलं औषधच नव्हतं, म्हणून मलेरिया झाला की लोक घाबरून जायचे का, कारण त्याच्यावर कसलंच औषध नव्हतं. पण आज त्यामुळे लोकांमध्ये एकदम भीती पसरलेली होती की कुणालाही मलेरिया झाला की लोक घाबरून जायचे की अरे मरतो की काय म्हणून. But today we see that today there is medicine, and that's why people are carefree about malaria. पण आज जर मलेरियाचं नाव घेतलं तर आपण एवढे घाबरत नाही का, कारण लोक आज निवांत झालेले आहेत. त्यांना माहिती आहे की जर मलेरिया झाला की काय नाही बाबा, औषध आहे आपल्याकडे. So before Jesus Christ came into this world,
So people did not know about God. People did not know about heaven, hell, or sin or Satan. मग प्रभू येशू पण या जगात येण्याआधी लोकांना माहीत नव्हतं की नरक काय आहे, स्वर्ग काय आहे आणि स्वर्गात जायचं पण कसं हेही लोकांना माहीत नव्हतं. But now we came to know that Jesus Christ is the Lord himself who has come to die for the sins of the world. आमेन. पण आज आपल्याला कळलेलं आहे की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे आणि तो आपल्याला वाचवण्यासाठी या पृथ्वीवर आला. Job chapter 23 verse 3 says, इयोब याचा 23वा अध्याय. so like all of us, Job was also distressed and he was praying, where is God? Can someone tell me where is God? इयोब याचा 23वा अध्याय 3रा अध्याय तिथे इयोब पण म्हणतो की मला सांगा, कोणीतरी सांगा की परमेश्वर कोण आहे आणि तो कुठे आहे. हर कोई आज यही बोल रहा है, मेरी इतनी प्रॉब्लम है, मेरी इतनी समस्या है, मेरे को शराब छोड़ना है, मेरे को बीमारी से ठीक होना है, क्या ईश्वर है, क्या परमेश्वर है? हर कोई ढूंढ रहा है, प्रार्थना कर रहा है. बट पीपल डोंट अंडरस्टैंड दैट वेयर इज गॉड एंड दे ट्राई टू कन्विंस देमसेल्व्स that yes, someday I will find him. पण लोकांना कळत नाही की अरे देव कुठे आहे, कुठे आहे. पण एक दिवस असा येईल की त्यांनाही समजेल. So what happened is, instead of man searching for God, God said, let me go out in search of man. मग हे जे आपण मनुष्य शोधात होतो देवाच्या, तर स्वतः देवाने निर्णय घेतला की अरे लोक मला शोधत आहेत तर का नाही मी त्यांना शोधत या पृथ्वीवर येऊ. So this is a place where God himself came in search of man, and that is why he was born as a man. आमेन. मग ही पृथ्वी तीच जागा आहे जिथे स्वतः परमेश्वर प्रगट झाला मनुष्याच्या शोधात की मनुष्याला देव भेटावा म्हणून. Praise the Lord. हालेलुया. So see guys, suppose एक ant, एक चींटी रोड क्रॉस करना चाहती है. ओके, वो इधर तक आई, ती इथपर्यंत आली मुंगी, आणि तिला कळत नाही की पुढे पडू शकते, खाली खड्डा आहे. अभी मैं इंसान हूं, मी तिला म्हणाल अगं बाई जाऊ नको, थांब थांब, पडशील, एक पाय पण पुढे टाकशील तर जाशील. नहीं समझेगा उसको. तो मैं क्या करूंगा, मैं उस चींटी जैसा बन जाऊंगा. मी जेव्हा तिच्या शरीरात जाईल, तिच्या रूपात जाईल, आणि मग जेव्हा मी तिच्याबरोबर बोलेल, मग तिला समजेल नको बाबा, ही तर धोका आहे, मी नाही जाणार. सेम थिंग यीशु मसीह के बारे में. लोग समझते थे कि अरे है ना, पाप किसने देखा, नरक किसने देखा, म्हणून आज माणसं बिंदास पाप करतात. लोकांना माहीत नाही की पापाचे वाईट परिणाम आहेत. पण त्यांना समजत नाही की देव म्हणतो बाळा जाऊ नको, तिथे नरक आहे, तिथे पाप आहे, तिथे अंधार आहे. सो परमेश्वर बोला मैं ऊपर से आकाशवाणी करूंगा, इसको समझेगा नहीं. तो गॉड सेड लेट मी नॉट, वाई नॉट, और लेट मी बिकम अ मैन लाइक हिम एंड गो ऑन द अर्थ एंड टॉक टू हिम. मग मलाच मनुष्य बनवू द्या, त्याच्यासारखा होऊन मलाच मनुष्याशी बोलू द्या आणि त्याचं तारण करू द्या किंवा त्याला वाचवू द्या. So that is why God came in the form of Jesus. Amen. And now Jesus is the God man with whom anyone can come and relate and talk to him. आणि याच कारणासाठी फक्त मनुष्याला वाचवण्यासाठी स्वतः परमेश्वर मनुष्य रूप धारण करून आला या पृथ्वीवर प्रभू येशूच्या रूपात आणि आपल्यासाठी प्रगट झाला. Amen. आमेन. Matthew 28 verse 6. Then Jesus Christ came, he lived, he healed the sick, but then he was crucified on the cross. आमेन. मी बंद करण्याआधी फक्त हे ऐकून घ्या. प्रभू येशू स्वतः आले आणि क्रूसावर आपला जीव दिला. Okay, and that is all people know. आणि हेच फक्त सगळ्या लोकांना माहिती आहे. But let me tell you, there is a greater truth than this. पण मला तुम्हाला सांगू द्या, याच्यापेक्षाही अजून मोठं काहीतरी सत्य आहे. Jesus Christ was buried after his crucifixion. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना गाडण्यात आलं क्रूसानंतर, And then after the burial, he rose up again on the third day. आणि त्यांना गाडल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाले. Hallelujah. हालेलुया. And when he Hallelujah. rose up, the angel said a very beautiful thing. आणि जेव्हा ते क्रूसावरनं किंवा मरणातून परत उठले तर देवदूताने एक खूप सुंदर गोष्ट बोलली. They said, see his grave, he is no longer here now. आणि देवदूत म्हटले की पहा ही कबर, आता ह्या कबरेमध्ये कोणीच नाही, तो इथे नाही. As he said, he has risen again. आमेन. जसं त्याने बोलला होता
तो पुन्हा उठलेला आहे. Hallelujah. हालेलुया. So as Jesus has said, he rose up from the grave. आमेन. जसं प्रभू येशूने बोलला होता की मी उठणार आहे, तो उठलाच. So after that, Jesus was taken up to heaven, and before going to heaven, again he said something. आणि मग त्यानंतर प्रभू येशू जेव्हा स्वर्गात परत घेतले गेले त्यावेळेस प्रभूने काहीतरी बोलला. He said, I am going to return again. आमेन. तो म्हटला मी पुन्हा येणार आहे. Hallelujah. हालेलुया. So what Jesus said will come to pass. आमेन. मग जे प्रभू येशूने बोललेलं आहे ना ते पूर्णत्वास येणार म्हणजे येणार. So church, the Christmas, every Christmas should also remind us of his second coming, which is the rapture. आमेन. मग ख्रिसमस किंवा नाताळ नेहमी आपल्याला आठवण करून दिलं पाहिजे की पुन्हा एकदा किंवा दुसऱ्यांदा पण प्रभू येणार आहे आणि त्याला पुनरुत्थान म्हणतात. Hallelujah. हालेलुया. So स्वर्गारोहण बोलतात. जो यीशु ने बोला क्रिसमस याद रखो, सिर्फ हम क्रिसमस यीशु का पहला आगमन याद रखते हैं, लेकिन उसका दोबारा आगमन होने वाला है जब वो हम सबको स्वर्ग में लेके जाने वाला है. आमेन. अभी मैं एक छोटा सा वीडियो बताऊंगा और फिर हम मैसेज बंद करने वाले हैं. ये हुआ है क्रूज पर. Amen. मैं देख के सोचता था, मी पण येशूच्या फोटोची पूजा करायचो. मी म्हणायचो अरे बिचारा ख्रिश्चन लोकांचा देव, हा चांगला माणूस होता, त्याला लोकांनी उठा के सूली पे मार दिया, ऐसा मैं सोचता था. पण मैं भी यही सोचता था, लेकिन मेरे को ये समझ में नहीं आ रहा वो क्यों सूली पे चढ़ा है, क्यों सूली पे मरा है. उसने कुछ गलती किया? नहीं. उसने अंधों को आंखें दिया, उसने लंगड़ों को चलाया, उसने मरे हुए बेटे को जिंदा करके अपने माँ को लौटा दिया. अच्छे अच्छे काम किए यीशु ने, लेकिन फिर भी उसको सूली पर क्यों टंगाया? ये सब हुआ आपके और मेरे अच्छाई के लिए. आमेन. When Jesus was dying on the cross, our sin, our sickness, disease, condemnation, they were all hurting him and judging in his body. आमेन. ज्या वेळेस प्रभू येशू क्रूसावर मरत होते ना, आपल्या पापांमुळे, आपल्या त्रासांमुळे, आपले रोग, आपण जे वाईट कृत्य केलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याला दुःख देत होत्या, त्रास देत होत्या. And that is what you will see in the video. आमेन. What happened at the cross. आणि तेच तुम्ही या व्हिडिओत बघणार आहे की क्रूसावर नक्की झालं काय. लाईट इथंच कुठं लाईट ये पाप, आजार, मरण सर्व आपले वाईट गोष्टी येशूच्या शरीरावर लादण्यात आले.
थँक्यू. हे झालं प्रियांनो क्रूसावर. ये परमेश्वर है जिसने हमारे लिए सूली पर जान दी. Amen. उसने कोई पाप नहीं किया था, लेकिन ये हमारे पाप बीमारी उसके शरीर पर लादे गए Amen. आणि तो मरण पावला. आइए हम खड़े हो जाएंगे बस 1-2 मिनट के लिए फक्त उभे 2 राहूया मिनिटासाठी आपण उभे राहूया और अपने जीवन में इस परमेश्वर को बुलाएंगे. और मैं आपको गारंटी दे रहा हूँ, मैं आपको प्रॉमिस करता हूँ, अगर आपने यीशु मसीह को अपने लाइफ में बुलाया, सो गोल्ड, मर्ड, फ्रैंकिन्सेंस हैज टू कम. एमेन. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात प्रभू येशूला बोलवताल तर मग सोनं, मग उद्गंध आणि जे सुगंधी द्रव्य आहे ते तुमच्या जीवनात येणार म्हणजे येणारच. And it is going to transform your life. आणि हे जे गंधसरू, जे सुगंधी द्रव्य आहे, सोनं, हे सगळं येणार आणि तुमचं जीवन बदलणार म्हणजे बदलणार. सब लोग आंखें बंद करो चला डोळे बंद करूया और मेरे पीछे एक प्रार्थना बोलो. आणि पास्टरांमागे ही प्रार्थना बोला. बोलिए, प्रभु यीशु, प्रभु यीशु, मैं विश्वास करता हूँ मैं विश्वास करती हूँ कि आप मेरे पापों के लिए, कि आप मेरे पापों के लिए, बीमारी के लिए और श्रापों के लिए और श्रापों के लिए इस धरती पर आए, इस धरती पर आए, सूली पर कुर्बान हुए सूली पर कुर्बान हुए और तीसरे दिन और तीसरे फिर दिन जी उठे. फिर जी उठे. मेरे सब पापों को मेरे सब पापों को क्षमा करो. क्षमा करो. प्रभु यीशु, प्रभु यीशु, मेरे हृदय में आओ. मेरे हृदय में आओ. आज से आप ही मेरे तारणहार और प्रभु हो. और प्रभु हो. आमेन. आमेन. हाथ वर करा आणि प्रभुला धन्यवाद द्या. धन्यवाद थैंक यू लॉर्ड प्रभु जीसस. यीशु. Thank अभी you, मैं यहाँ Lord. पे प्रेयर करने वाला हूँ. ओके, हीलिंग का अनॉइंटिंग परमेश्वर का यहाँ पे है. Amen, amen. वो चंगाई दे रहा है बहुत सारे बॉडीज को, शरीरों को. बोन्स, आई एम टॉकिंग टू यू अंडर माय वॉइस. प्रत्येक हाडांना मी आज्ञा करतो माझ्या आवाजाखाली आताच बी हील्ड. आरोग्य प्राप्त करा. शाकाला बांधारी खेंत रो. मैंने बोला ना, यहाँ एरिया में क्या वो ते लोक येऊ शकतात का या एरियामध्ये फक्त ज्यांना हाडांचा प्रॉब्लेम आहे? फक्त या भागामध्ये जिथे पास्टर हात करतायत त्याच लोकांना ज्यांना हाडांचे त्रास आहेत, तुम्ही पुढे येऊ शकता का? माझं बोट बघा. ओके, इथेच. मग तिथे कोणतरी फक्त मला या रेड भागामध्ये. साडी में दिख रहा है. कौन है? या भागामध्येच मेरे को नहीं. कोणी लाईटमुळे आहे मला ज्यांना काही दिसत हाडांचे नाहीये. त्रास आहेत? हाडांचा त्रास असेल तरच या, नाही तर नका येऊ प्लीज. ज्यांना हाडांचा त्रास आहे त्यांनीच या. सिर्फ ये साइड. ओके, बाकी साइड नहीं बुला रहा हूं मैं. बाकीच्या बाजूच्या लोकांना मी बोलवत नाहीये, फक्त याच बाजूचे लोक. मला प्रभू बोललाय म्हणून मी तुम्हाला बोलवत आहे. समोर समोर, स्टेज पर नाही. जसं पास्टर आता म्हटले, लाल साडी प्रभू आणत आहे. बरोबर. ओके, सो एनिवेज, तुम्हाला माहित होतं का की तिथे हाडांचेच प्रॉब्लेम बसायचे नाही ना? असं काही बोर्ड पाठी लावलेली नव्हती. पण देवाने मला दुपारीच सांगितलं होतं की माझे काही लेकरं अशा पोझिशनमध्ये बसणार आहेत आणि त्यांना सांग मी त्यांना आरोग्य देणार आहे. आमेन, आमेन. कळतंय मी काय बोलतोय? त्यांना देवाला सगळं माहिती आहे. तुम्ही कुठल्या खुर्चीवर बसणार आहे हे पण परमेश्वराला माहिती आहे. और ये साइड में भी मैंने बोला, लास्ट के जो रो में, लास्ट तिकडे के त्या आगे, बाजूला पण सगळ्यात शेवटी काही लोक आहेत ज्यांना हाडांचे त्रास आहेत. आगे आ जाओ. या ते पण पुढे या. देखा तो ओके, यांनी येऊन काय मला कानात सांगितलं नाही, पास्टर बघा मला प्रॉब्लेम आहे, मी इथं बसती. कोई ज़रूरत नहीं है, यीशु जानता है. आमेन. ओके, वहाँ पे एक बंदा भी रहेगा ना तभी भी मेरे को कोई प्रॉब्लम नहीं. प्रभु उसको चंगा करना चाहता है, वो करेगा. फक्त एक पण व्यक्ती असेल ना, मला हरकत नाहीये. प्रभू तुमचं नाव घेऊन बोलवत आहे. आणि आज एक नाही, असे कितीतरी लोक आहेत ज्यांना टाइम हाडांचे त्रास आहेत. पटकन पुढे या, पटकी या लवकर Time या, नहीं है मेरे पास. पटकन पुढे या. वेळ नाहीये. मला तुम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या. विश्वास करा, अगर यीशु ने बुलाया है तो तुमको वो चंगा करेगा. आमेन. राइट नाउ आंखें बंद करो, डोळे बंद करा. चला डोळे बंद करा. शानदार खिला बांधतो रखोंतो राखाला बा. रिखीन Come on church, we are praying now. चला चर्च, आता आम्ही प्रार्थना करत आहे. काही लोक येत आहेत. लास्ट रो. शेवटचे रांगेतले लोक. फास्ट डोळे बंद करा. प्रभू, हे तुझे लेकर आहेत. देवा, तुला माहिती आहे या हाडांच्या त्रासांनी झुंजत आहेत. आमेन. आणि धन्यवाद देतो आज या नाताळाच्या दिवशी ते तुझ्याकडून गिफ्ट घेऊन जाणार आहेत आरोग्याचं. आमेन. Thank you, Lord. Receive the healing anointing on your bones. आमेन. आत्ताच आरोग्याचा जो अभिषेक आहे हाडांमध्ये तुमच्या स्वीकारा प्रभू येशूच्या नावात.
अपने चर्च में प्रभु ने हमारे शैडो के थ्रू भी लोगों को चंगा किया। Amen. मतलब हम लोग सिर्फ बीमार आदमी से बाजू में गुजरे तो आदमी ठीक हो गया। Amen. तो ऐसे अभी हम प्रार्थना करने वाले हैं, तुम्हाला आता स्पर्श होईल। ओके, चाहे तो मैं विंड ब्लो करूंगा, फूक मारूंगा, पवित्र आत्मा का अभिषेक तुम्हारे ऊपर आएगा। हाथ ऊपर उठाओ, हाथ ऊपर उठाओ। कुछ लोगों का फ्रोजन शोल्डर प्रॉब्लम है। काही लोकांचं फ्रोझन शोल्डर आहे, खांदेच वर जात नाहीयेत. अभी जाएगा आपका कंधा पण कंधा या ऊपर। प्रार्थनेनंतर तुमचे जे शोल्डर प्रॉब्लेम आहेत, फ्रोझन शोल्डर आहे, ओके. वर जाणार. प्रभु या हात सगळ्या वर होणार. लेकरांना स्पर्श कर बापा। अभी जैसे ही पवित्र आत्मा तो आएगा Amen. इनके ऊपर, तेरा चंगाई का विंड ब्लो कर प्रभु, आमेन. और हर एक की हड्डियों को चंगा कर। आमेन. हाँ प्रभु, ये खोरापा. एज में बढ़ेंगे, बीमारी में बढ़ेंगे नहीं। आमेन. तुम्हारी उम्र बढ़ेगी लेकिन बीमारी नहीं बढ़ेगी। आमेन. हर हड्डियों से मैं बात कर रहा हूँ, Yes. यीशु के नाम से चंगे हो जाओ। आमेन. बी हील्ड बोन्स इन द नेम ऑफ जीसस। हाडांनो बरे हो आताच प्रभू येशूच्या नावात. शानदार रेखे लाबांता राखो तो रेबे, शानदार रेखे ताराबा। आमेन. Receive, घ्या आताच. receive. The wind, Lord Holy Spirit, sweep over their bones. आमेन. Receive. आमेन. बहुत सारे लोगों को प्रभु छू रहा है। आमेन. खूप लोकांना प्रभू स्पर्श करत आहे आताच. तुम्हाला ते वारं फ्लो होताना दिसतंय. हात तुम्हाला वर करता येत नाहीये, करा वर बिंदास. हाँ, पब्लिक में भी जिसको जो नहीं करने आ रहा है ना, अभी करो, चलो। म्हणजे गर्दीत पण लोक आहेत, करायला येत नाही, हाडांचे त्रास आहेत, तुम्हाला करता येत नाहीये, तुमचं शोल्डर वर होत नाही, हात वर होत नाही, शोल्डरमुळे हात वर करण्याचा प्रयत्न करा. Be healed in the name of Jesus. आताच आरोग्य घ्या प्रभू येशूच्या नावात. देखो बहुत सारे लोग या प्रेयर में नीचे गिर गए। बरेच मणक्याचे त्रास, मणक्याचे जे आजार आहेत बरे होत आहेत आताच. प्रभु बोल रहा है, उनको वो चीज करने बोल वो जो नहीं कर पाते। प्रभू मला सांगतोय, जे त्यांना करायला येत नव्हतं ना, ते त्यांना करायला सांग. तो क्या आप जानते हो आपको क्या करणे आहे? तुम्हाला कदाचित असं गुडघा दुखल्यामुळे तुम्ही असं गुडघ्यावर जात नाहीये, किंवा तुम्हाला असं काय म्हणतात स्क्वॉट करता येत नाहीये, उकडू बैठना नहीं आ रहा है, तो अभी करो यार। और मैं बोल रहा हूँ, जैसे तुम ऐसा करोगे, तुम्हारा हीलिंग क्लिक हो जाएगा, जे करता येत नाही करून बघा. आता जे पण करता येत नव्हतं करून बघा. और फ्रोजन शोल्डर का मैंने बोला, विश्वासाने तुम्ही करत आहात. और फ्रोजन शोल्डर का बोला है, ओके, वो तो प्रभु अभी ठीक करेगा। जिनका हाथ ऊपर नहीं हो रहा है ना, तो उठाओ। ज्याला पण फ्रोझन शोल्डर आहे, हात वर करता येत नाही, बिंदास करा, प्रयत्न करा तुम्ही विश्वासाने, आणि स्वतः प्रभू तुम्हाला आरोग्य देत आहे आता. हाँ, बहुत सारे ऐसे लोग हैं कि जिनको, ओके, क्या हो गया उधर, चेक करा. जे साक्ष आहेत वर येतील. बरं, ज्यांना आरोग्य मिळालं पटकन वर या. आपल्या सिस्टरांची साक्ष आहे. आता ते जे 1% पण आहे ना, विश्वास ठेवा, प्रभू पूर्ण बरं करेल. डॅडी आलेत, त्यांना बोलो, प्रभु मला त्यांच्यासाठी काहीतरी सांगतोय. कोई तो है जिसके दिमाग में शैतान ना आत्महत्या का विचार बार बार डाल रहा है. इथे मरणे काय कोणीतरी इथं आहे की आत्महत्येचे विचार तुमच्या डोक्यामध्ये शैतान सारखं टाकतोय की तू मर किंवा आत्महत्या कर. तुम राइट जगह पे आए हो. आमेन. आज तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात. अब तुमको मरने की जरूरत नहीं है. सूली पे देखा क्या हो गया, यीशु मरा, तुमको मरने की जरूरत नहीं है. किती अद्भुत साक्ष आहे. जन्मापासून लेकराचे पाय असे वाकडे होते, कसे होते, ती चालताना पडायची, चालताच यायचं नाहीये लेकराला. पण आज जसं पास्टरांनी प्रेयर केली, बेटा मम्मी के पास भागने का, चलो भागो, भाग, अरे भाग. हालेलुया, हालेलुया. अरे पास्टरांपेक्षा पुढे पळतीये ती. हालेलुया, मेरी क्रिसमस. हालेलुया. हा खरा नाताळ आहे. बोला यीशु मसीह की. वाह 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 वाह. पूजा उधर बैठी थी, राइट? आमेन. मैं बोला ना, सगळ्यात शेवटी होती ती. ओके, थँक यू लॉर्ड. प्रभू बोला वहां पे और यहाँ पे, ओके. सो तिला मला नव्हतं माहिती तिथे बसणार आहे, वो आके उधर बैठ गए. लेकिन ये बच्चे के लिए प्रभु ने खास प्रोफेसी किया था. ती पहिल्यांदा चर्चमध्ये आलते ना, तर फोटो एकदा असंच फंक्शन होतं, तर त्या फोटोमध्ये तिचे पाय असे तिरके आहेत, पण ते म्हणतात की आता तिचे पाय एकदम चांगले सरळ झालेले आहेत. सर्व गौरव प्रभू येशूला. हालेलुया. तुम्हाला प्रभू काहीतरी स्पेशल
करणार आहे तुमच्या जीवनात. ओके, हे आले प्रेयरला, पण मला देवाने तुमची आठवण करून दिली. सो तयार राहा, डोळे बंद करा, हात वर करा. या 2025 मध्ये तुम्ही प्रभूचा एक काहीतरी वेगळा आशीर्वाद बघणार आहे. खतरनाक, खतरनाक मतलब डेंजर नाही, ओके, वाईटासाठी खतरनाक नाही. आमेन. ऐसा आशीर्वाद की आजूबाजूवाले लोक, काय बोलू मी, बोलू का नको बोलू, हां, हे जरा चांगली मराठी बोलली, जळायला लागतील. ओके, मला नाही माहीत, पण देव काहीतरी करणार आहे तुमच्या जीवनात. ओके, ह्या देवाला तुमच्या जीवनात काम करू द्या. नाव काय तुमचं? बाळू. बापा, मी मागतो आमच्या भावाला तुझ्या आशीर्वादाने भर, तुझ्या शांतीने भर बापा. येस मास्टर. त्यांच्यावर तुझी कृपा प्रभू मी रिलीज करतो. ग्रेस ग्रेस बोलतो बापा. भर बाप्पा बाळूंना तुझ्या सामर्थ्याने बापा, आणि त्यांचे आशीर्वादाचे दार उघडतो आजपासून, उघडलेले दार घोषित करतो. ब्लेस्ड इन जीसस नेम. आमच्या सिस्टरांना आरोग्य दिलंस बापा, 100% हिलिंग त्यांच्या पायात गुडघ्यात आम्ही डिक्लेअर करतो. नीज आय स्पीक टू यू, लिगामेंट्स, बोन्स बी हील्ड अंडर माय व्हॉइस. थँक यू लॉर्ड, जीसस नेम. ओके, बसा. सो अद्भुत काम प्रभु के होते हैं. असं तर दर संडेला होतं. अगर वो व्यक्ति आ सकता है जिसको आत्महत्या का प्रॉब्लम का शैतान दिमाग में डाल रहा है, तो मैं आपके लिए प्रेयर करना चाहता हूँ. रहेगा तो कोणी जल्दी आओ. आहे तर जर तुम्हाला आत्ता येता आलं तर चांगलं असेल, की तुमच्या डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार सारखे येत होते, आलं तर चांगलं आहे. एक बार तुमने ट्राई भी किया था, ओके, लेकिन प्रभु की वजह से तुम जीवित रहे हो. और मैं एक ही डायलॉग बोलूँगा, अबे साले तूने परमेश्वर को तेरे पहचाना नहीं है, तेरे लिए क्रूस पे उसने क्या किया है ना. यीशु ही है जिसने मृत्यु को जीता, मृत्यु को जीता उसने, मृत्यु को जीता. ओके, पल्लवी हाथ वर कर. व्हॉलंटियर. प्रभू एकच वचन देतो, मागील गोष्टी विसरून जा, आता नवीन गोष्टी मी तुझ्यासाठी करत आहे. यशया, आज या ख्रिसमसचं गिफ्ट येशू तुला देतो. आमेन. तू लोकांना वाचवणारी होशील. आमेन. तुझं तर जीवन झालेलंच आहे आशीर्वाद. आय रिब्यूक द स्पिरिट ऑफ फिअर अँड डेथ अँड सुसाइड. लिव्ह इन द नेम ऑफ जीसस. यू डेव्हिल, लूज अ बॉडी. यू विल नॉट टेम्प्ट हर and you will not attack her. Spirit of suicide, out in the name of Jesus. Thank you Lord. प्रभू तुला एक आनंदाने भरत आहे, आणि या आनंदात राहा. परत त्या मार्गात जाणार नाहीस तू, येशूच्या नावात. आमेन. देवाचं प्रेम तुझ्यावर आहे म्हणून त्याने तुला बोलावून इथे आणलेलं आहे. घे येशूचं प्रेम तुझ्या हृदयामध्ये. परमेश्वराचा अभिषेक तुला आता भरत आहे. अभिषेक, अभिषेक. रिसीव, रिसीव ग्रेस. आय रिलीज लॉर्ड. भरली जा देवाच्या सामर्थ्याने बाळा, भरून जा बाळा. तू येशूची आहेस, प्रभू येशूची आहेस. राला बांधा रे खेला बांधा रखवतो रोख होतो रबा. थँक्यू, शी इज ब्लेस्ड. थँक्यू लॉर्ड. बापा, बाकी सर्व लोकांसाठी आम्ही मागतो, प्रत्येकाला आरोग्य देतो, आशीर्वाद देतो, तुझ्या रक्तात झाकतो. धन्यवाद बापा, हा क्रिसमस त्यांच्यासाठी गौरवशाली केला. सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. थँक्यू चर्च. गॉड ब्लेस यू. मोठ्या टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद. एक शेवटची साक्ष आहे. अच्छा, इथं साक्षीची लाईन लागली. मी तर भरपूर लोक जे हाडांच्या त्रासाने होते तर पटपट साक्ष घेऊया. सिस्टरांची साक्ष आहे. ते म्हणतात की त्यांचा फ्रोझन शोल्डर होतं, हात अजिबात मागच जात नव्हता. किती दिवसांपासून सिस्टर? पूर्ण 8 दिवस. ते म्हणतात की हातच माझा मागच घेता येत नव्हता, पण जसं आज पास्टरांनी प्रेयर केली, आता हात कसा होतोय तुमचा? माग पण जातोय, वर पण होतोय. याचा सर्व गौरव प्रभु येशूला देऊया. थँक यू लॉर्ड. प्रेज यू डैडी. ये ब्रदर की साक्ष है. देखो प्रभु कितना अच्छा है. भाई का बीमारी से वो जूझ रहे थे, भरपूर त्यांना त्रास होता, अवघड लाइफ चलती त्यांची. बीमारी इजी नहीं है चर्च, हमको पता है, इसलिए तो हम इतनी सेवा करते हैं, लोगों को चंगा करते हैं. तो ब्रदर को डायबिटीज़ वगैरह बहुत सारे प्रॉब्लम्स थे, उसके वजह से दवाई लेते थे, लेकिन तकलीफ़ इतनी बढ़ती थी
कि उनको सहन नहीं होता था और कई बार रात को उन्होंने अपना लाइफ खत्म करने के लिए भी सोचा. क्या आपने मेरे को कभी मिले हो? नाही. नाही आपने मिले हो? तुम्ही भेटलाय मला? नाही. अच्छा ऐकायला येत नाही. अभी खोलू कान? कमी ऐकायला येतं. हाँ, आता खोलू का कान तुमचे? अभी एक और चमत्कार आप देखोगे. रेडी है? हालेलुया हालेलुया. हालेलुया. क्योंकि यीशु यहाँ पे चमत्कार, मैं नहीं कर, मैं Amen. कुछ नहीं है. ओके, यीशु उनके कान को रिलीज करेगा. लेकिन उससे पहले ये आत्महत्या के पीडा में थे. उनका लाईफ झिरो था. तकलीफ बस जसं त्यांनी ऐकलं की येशू म्हणाला कोणीतरी इथे आहे ज्याला आत्महत्याचे विचार येत आहेत, ते लगेच धावत पळत इथे आले. बघा 2-3 आणि लोक प्रभूने आज सोडवलं. त्याच प्रॉब्लेमने आलेले कोणचं आहेत. कान से? दोन्ही. ओके, मी प्रेयर कराल ना, तुम्ही चेक करा ते प्रॉब्लेम येतोय का. डोळे बंद करा. डोळे बंद करा. शानदार. केला बांधता रखो लबा. वी आर टॉकिंग टू यू इयर ड्रम्स अंडर माय वॉइस. आमेन. आत्ताच जे कानातले पडदे आहेत त्या पडद्यांबरोबर बोलतो. डोळे बंद करा. बी हील्ड. Out in the name of Jesus. You loosed. Ears open up in the name of Jesus. I break every power of addiction in Jesus' name. I command his legs also to be healed. Shande rekhela bata rakho. या जखमेंना आज्ञा करतो बरे व्हा येशूच्या नावात. Be healed under my voice in the name of Jesus. And I command the eardrums open up. आमेन. And even this giddiness be gone in Jesus' name. प्रत्येक चक्कर येणं चालता हो प्रभु येशूच्या नावात. बॉडी स्टेबल रहेगी यीशु के नाम से. आमेन. आंखें खोलो. अभी सनी उनको बोल बिना सपोर्ट का मेरे पास आओ. त्यांना ॲक्च्युली चालताना ते प्रॉब्लेम होता. असं चलते आओ. तुम्ही नाही यायचं सिस्टर. पायासाठी केली प्रेयर. तुम्हारे ये पैर ना तुम आने वाले दिनों में एकदम जवान लड़के के जैसा देखोगे. आमेन. ओके, त्यांच्या पायाला भरपूर जखम झालेली आहे, पण प्रभू त्यांना आरोग्य देतो. चलो, गिर रहे हो क्या तुम? नहीं. हाँ, हालेलुया. कसं वाटतंय तुम्हाला? ओके, मैंने एक्चुअली तुमको मालूम नहीं था स्टेज पे क्या कन्वर्सेशंस हो गया है. वो बोलते हैं, मैं चलते चलते माझा तोल जातो. असं उभे राहिल्या पण तोल जातो त्यांचा, म्हणून ते पत्नीचा हात धरून आलेले होते. चला बिंदास. हाँ चलो ना. अरे यार ठीक हो गया तुम, ऐसा क्या. हालेलुया. मैं बताता कैसे चलने का. छाती बाहर निकालने. ओके, हालेलुया. हालेलुया. क्रिसमस का हालेलुया. चमत्कार है यार. आमेन, आमेन. हाँ, और थोड़ा स्टाइल बदल गया, चाल चलन बदल गई, मेरी बात बदल गई, मेरा रूट बदल गया. देखो रुकता नहीं अभी बंदा. यीशु चमत्कार करता है ना, तो ऐसे ही होता है. हालेलुया. आदमी रुकने का नाम नहीं आमेन, लेता. आमेन. हालेलुया. हालेलुया. आमेन. हालेलुया. अच्छा, एक और बोल रहे हो. वाह. ओह, थैंक यू जीसस. Thank you, Lord. रनिंग कर सकते हैं क्या? भाग सकते हो आप? भाग सकते हो क्या आप? ना, रनिंग. अच्छा, Thank खत्म. you, अभी Lord. खत्म. कुठे है त्यांची पत्नी? अभी काय वो रुकने वाला नहीं है आदमी. भाग के दिखाएंगे. चलो चलो. ये कभी चलते नहीं थे. हालेलुया. अभी वो भाग रहे हैं. Okay? हालेलुया. चलो और चलो. जोरात टाळ्या वाजवूया. जो माणूस कधी पडलेला नाही आज पळत आहे. का नाही Oh, जोरात thank you, टाळ्या Jesus. वाजवूया. प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू Wife लॉर्ड. इथे या. हालेलुया. याच्यानंतर हा बाबा तुम्ही वैतागताल पण मरणार नाही. आमेन. ऐकलं का? तुम्ही वैतागताल, हा मरणारच नाहीये. आमेन. क्योंकि आमेन. आत्महत्या का पावर टूट गया अभी. आमेन. आमेन. हालेलुया. तुम दोनों को प्रभु आशीषित कर रहा है. येस. लॉर्ड तुम्ही पण थांबा. दोघांना आशीर्वाद देतो बाप्पा, पति पत्नीला येस लॉर्ड. ब्लेस करतो आमेन. इन जीसस नेम. आमेन. चर्च को आओ और ये देखो आने वाले दिनों में पूरा क्लियर. आमेन. ऐसा फोटो निकाल फक्त के रख फोटो भाई. काढून ठेवायचा. एक रिक्वेस्ट करता हूं मैं, अगर बीमारी आती है ना, पहला खुद का सेल्फी लो, क्योंकि बाद में वो बीमारी दिखने नहीं वाली है. आमेन. 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 हाँ, क्योंकि ऐसा कई बार होता है. अरे पहले कैसा था, नहीं अभी ठीक हो गया ना पास्टर, बीमारी दिखता ही नहीं है. गॉड ब्लेस यू.
प्रभु तुम्हाला से अद्भुत- आशीर्वादित करो. हमारा क्रिसमस सफल हो गया Amen. है ना, लोगों के लाइफ चेंज हो गए, ब्लेस्ड हो गए. हालेलुया. मावशींची साक्ष आहे, ते म्हणतात की मी गुरुवार पेठमध्ये आलेले, मला डोळ्यांचा खूप त्रास होता आणि अंधुक दिसायचं, पण आता ते एकदम क्लिअर बघता येतात, एकदम छान दिसत आहे. तर का नाही सर्व गौरव आपण प्रभु येशूला देऊया. थँक्यू हालेलुया. लॉर्ड. प्रभु ने आरोग्य दिला. हालेलुया. ऐसा हर थर्सडे, गुरुवार और रविवार अपना चर्च में होता है. ओके, तो आप जरूर आइए. चला आता हां, हे आपलं आहे क्रॉसओव्हर नाईटचं 31 डिसेंबर 9:30 बजे सेंट एडवर्ड्स बॉयज स्कूल में होगा. हा जो बॅनर दिसत आहे हा 31 डिसेंबरचा आहे. क्रॉसओव्हर नाईट असणार आहे, जे 9:30 पासून पुढे आपली प्रेयर चालत असते. ज्या लोकांनी अटेंड केलेलं आहे कधी पण, ते लोक तुम्हाला सांगतील की काय अद्भुत असतं आणि खरंच ते वर्ष आमचं कसं आशीर्वादित झालं. असे एक नाही, असे कितीतरी साक्ष आम्ही उभे करू शकतो की ज्यांनी 31 डिसेंबरला आले आणि खरंच प्रभूने ती भविष्यवाणी त्यांच्या जीवनात सत्य केली किंवा घडवून आणली. तर 31 डिसेंबर चुकू नका आणि उद्या पण आपलं चर्च असणार आहे, ते पण चुकू नका. प्रभु का हम हैप्पी बर्थडे करने वाले सेलिब्रेशन सगळ्यांनी उभे राहूया और बर्थडे केक जैसे हम कट करने वाले. सो आइए हम अपने प्रभु को धन्यवाद देंगे. ये मेरी फॅमिली है. ओके, तुम्ही ओळखताच. शिल्पा, आम्ही दोघं आहोत. ही मोठी मुलगी आमची जॉयस, ही जोयाना. हम लोग बहुत ब्लेस्ड है, हमें 2 बेटियाँ प्रभु ने दी है. Amen. सो प्रभु को धन्यवाद. और सबसे बड़ी बात ये है, हमारे बच्चे हमारे साथ चर्च की सेवा करते हैं. Amen. उनको चर्च के लोग बहुत पसंद है. हालेलुया. ओके, जॉयस चे मैत्रिणी तर बघताल तर तुम्ही म्हणताल बाप रे. ओके, तर ते तिच्या मैत्रिणी आहेत, म्हणजे आमच्या चर्चचे सिस्टर्स लोक. सो एनिवेज, चलो चला आपण सर्वजण मिळून प्रभूचा बर्थडे सेलिब्रेट करूया. केक बघा. मेरी क्रिसमस सगळ्यांना. जोर से मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. एकमेकांना हात मिळून बोला मेरी क्रिसमस.